नमस्कार मैत्रिणींनो, मी रोहिणी पाटील रोहिणीज क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत करत आहे. आज आपण बनवणार आहोत मोत्याच्या ह्या अशा युपिन. त्या कशा बनवायच्या ते मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने, आणि हव्या तशा तुम्हाला कलरमध्ये तुम्ही त्या बनवू शकता. त्यासाठी लागणारे आपल्याला 5 mm मोती घेतलेले आहेत मी, डबल कोटेड. परत छोटे सीड बीड्स घेतलेले आहेत. 8 mm क्रिस्टल बीड घेतलेला आहे रेड कलरचा. रेड कलरच्या सीड बीडच्या ऐवजी तुम्ही गोल्डन कलरचे मणी पण वापरू शकता, किंवा तुम्हाला हव्या त्या कलरमध्ये ते तुम्ही बनवू शकता. 0.3 गेज वायर घेतलेली आहे, तार, गोल्डन तार. ही तार आपण साधारण मी 10 इंच घेतलेली आहे. तुम्ही सुरुवातीला बनवताना 11 इंच घ्या, थोडी जास्त घ्या. तर ही 10 इंचाची तार मी कापून घेतलेली आहे. ती कटरने कट करता येते किंवा कात्रीने पण कट करता येते. तर ती कट करून घेऊयात आपण. कात्रीने कट केली आहे मी. आणि ही बघा, ही 0.3 ची गोल्डन कलरची तार घ्यायची आहे आपल्याला. यात वेगवेगळ्या कलरमध्ये मिळते, पण आपण गोल्डन कलरची घेणार आहोत. आणि आता आपण पिंचेस पण वापरणार आहोत. याला कुठल्या तरी प्रकारचा चिमटा आपल्याला त्याला तार फोल्ड करायला लागेल. तर या तारमध्ये काय करायचं, एका बाजूने 2 किंवा 2.5 इंचापर्यंत तार सोडून एक मोती टाकून घ्यायचा, आणि एक लाल सीड बीड्स. तुम्ही कोणत्याही कलरमध्ये, क्रिस्टलमध्ये किंवा कुठल्याही साईजमध्ये हे फुल बनवू शकता. मी एक सॅम्पल तुम्हाला बनवून दाखवते, त्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता. हे बघा, आता काय करायचं आहे, मोती बाजूला सरकून लाल मणी बाजूला करून हे पहा, मोत्यातून तार काढून घ्यायची. अशी साधारण 2-2.5 इंचाची तार बाजूला सोडून तुम्ही तार व्यवस्थित घट्ट ओढून घ्या. एवढी तार सोडली बघा मी. आणि आता काय करायचं, जी मोठी तार आहे त्याच्यामध्ये परत मोती टाकून घ्यायचा आणि लाल मणी टाकून घ्यायचा. आणि परत काय करायचं, लाल मणी बाजूला सरकून मोत्यातून वरतून खाली आपल्याला ती तार परत काढून घ्यायची. ही तार काढताना व्यवस्थित बघा, मी खालची जी तार आहे बोटामध्ये अडकवलेली आहे. हे बघा, अशी मागच्या बोटामध्ये. आणि त्याला पीळ पडू द्यायचा नाही. पीळ जर पडला ती तार तिथेच अटकते. पीळ न पडू देता व्यवस्थित ती तार ओढून घ्या घट्ट, म्हणजे जवळजवळ मोती येतील. परत मोती टाकून, लाल मणी टाकून परत सेम पद्धतीने आपल्याला ते 6 मणी टाकून घ्यायचे. 2 झाले तर आपला हा तिसरा आहे मोती. 6 मोती टाकून घ्यायचे आहेत. छोटे मोती जर घेतले तुम्ही तर 8 मोती घेऊ शकता. सेम त्याच पद्धतीने आपल्याला तार काढून घ्यायची आहे मोत्यातून, लाल मणी बाजूला सरकवून व्यवस्थित. मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. जर ही युपिन बनवण्याची पद्धत सोपी वाटली तुम्हाला, तर तसं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा. हे बघा, हे मोती टाकला, परत मणी टाकला, आणि परत मणी बाजूला सरकून मोत्यातून वरतून खाली तार काढून घेतली. मस्त असं गोल राऊंड फुल तयार करून घ्यायचं पहिल्यांदा. या युपिन्स तुम्ही हेअरस्टाईलला वापरू शकता, नवरीला, दुल्हनला वापरू शकता, किंवा गिफ्ट म्हणून, ॲज अ गिफ्ट म्हणून तुम्ही देऊ शकता. तर एक मोती राहिलेला आहे, 5 झालेत आपले.
तार ही खूप बारीक आहे, बोटात घुसायची शक्यता आहे. सावकाश व्यवस्थित पद्धतीने करा. सुरुवातीचं एक बनवायला तुम्हाला जरा अवघड जाईल, नंतरचं तुम्हाला ते हळूहळू जसे बनवाल तसे खूप सोपं जाईल ते बनवायला आणि तुम्हाला बनवायला मजा येईल. हे बघा, हे झालं. आता काय करायचं आपल्याला, हे जरा लूज असतं की नाही, तर आपल्याला टाईट करून घ्यायचं आहे. तर ही छोटी तार आहे ती खालच्या बाजूनेच राहू द्यायची. ही मोठी तार आहे ती पुढच्या मोत्याच्या वरतून घ्यायची, त्याच्या बाजूच्या मोत्यातून खालून घ्यायची. हे बघा, हे अशा पद्धतीने ती खालून घेतली आहे तार, ही वरतून घेतली आहे, बाजूनं खालून, परत वरतून, परत खालून ओढून घ्यायची बरं का तार, लूज सोडायची ना. पूर्ण आली, नंतर परत एकदा घट्ट ओढून घ्या, दोघी तार ओढून घ्या, म्हणजे फुल घट्ट होईल. बघा, व्यवस्थित असं घट्ट झालेलं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये तो रेड क्रिस्टल जो 8 mm घेतलेला आहे तो आपल्याला टाकायचा आहे. ही तार बघायची कशी आहे, कुठून येते, आणि छोट्या तारमध्ये आपण तो क्रिस्टल टाकून घेऊया. फुल लूज यायला नको, नाही तर ते चांगलं दिसत नाही. क्रिस्टल टाकल्यानंतर काय करायचं, ती छोटी तार खालून वरती अपोजिट साईडने काढून घ्यायची, म्हणजे क्रिस्टल फिक्स करायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये. या पद्धतीने ओढून घ्या व्यवस्थित. हे झालं आपलं फुल तयार. अशी फुलं तुम्ही तयार करून ठेवा. पहिल्यांदा वेगवेगळ्या कलरमध्ये, तुम्हाला हव्या त्या कलरमध्ये, हव्या त्या साईजमध्ये तुम्ही अशी फुलं तयार करा. आणि ही फुल आता आपल्याला युपिनवरती सेट करायचं आहे. ही अशी युपिन घ्यायची, युपिनला फिक्स करायचं आहे. तर काय करायचं, एका बाजूला छोटी तार आहे, एका बाजूला मोठी तार आहे. तर छोटी तार जी आहे अशी पकडायची आणि युपिनला असे 2-3 पीळ मारून घ्यायचे. पीळ पण मारताना तार घट्ट ओढून घ्या. लूज आली तर ते फुल हालेल, ते छान वाटणार नाही. हे बघा, असं 2 मारले, अजून एक मारून घेऊ आपण. मी जरा 2च इंच तार सोडलेली आहे, तुम्ही थोडीशी या बाजूला पण तार जास्त सोडा पहिल्यांदा करताना. म्हणजे मी 10 इंच घेतले तर तुम्ही 11-11.5 इंच घ्या, म्हणजे तुमचं दोन्ही बाजूला तार जास्त सुटेल. हे 2-3 पीळ मारून झाले की काय करायचं, आता घट्ट ओढलंय का बघायचं, आधी घट्ट ओढून घ्यायचं. दुसरी तार जी आहे दुसऱ्या बाजूला, तिचे पण 2 पीळ मारून घ्या. तार जास्त सोडली असेल तर 3-4 पीळ मारले तरी चालतील. मी तार छोटीशी मोजूनच सोडलेली आहे म्हणून 2च पीळ घेतले. आता काय करायचं, ही एक्स्ट्राची जी तार आहे मोठी, 2 मण्यांमध्ये बघा, 2 मणी वरतून अशी घ्यायची. नंतर काय करायचं, पुढचा एक मोती आणि मधला एक मोती, असे 2 मोती बघा, 2. नंतर पुढचा एक मोती, मागचा एक मोती, 2 मोत्यावरती असं रॅप करत जा, गुंडाळत जा. झाले. आता 6 बाजूने गुंडाळून झालं. ही तार खाली आली आता, बरोबर आहे. घट्ट ओढून घ्या तिला. आता काय करायचं, ही तार अपोजिट साईडच्या मणीला गुंडाळून घ्यायची आणि घट्ट ओढून घ्यायची. छोटी तार पण आहे, ती पण दुसऱ्या अपोजिट साईडच्या मोतीला गुंडाळून घ्यायची. तुमची तार आता इथे एक्स्ट्रा राहील, जरा जास्त घ्यायला सांगितली म्हणून, तर तुम्ही 2-3 मण्यांमधून गुंडाळून घेऊ शकता. बघा, या पद्धतीने फुल हालत नाही ना, घट्ट झाले का हे बघून घ्या. आणि मागची जे तार आहे दोघी, ते काय करा, गुंडाळून घ्या, एकमेकांना पीळ मारून घ्या पकडून. असं फुल हलणार नाही हे खात्री करून घ्या आपण. आणि काय करा, कात्रीने ही तार कट करून घ्या. तर डबल झाल्यामुळे थोडासा जड जाते कापायला, पण कापून घ्या ती एक्स्ट्राची तार कापून घेतल्यानंतर ही तार आपल्याला टोचेल, त्यासाठी काय करा, पिंचेसने त्याचं वरची बाजू गोल करून घ्या आणि खालच्या बाजूने दाबून द्या त्याला. पिंचेसने पण दाबा आणि नंतर राहिलेलं नखानी थोडंसं खाली किंवा टाकून घ्या, त्याला घट्ट ढकलून घ्या खाली. म्हणजे बघा की ती तार आपल्याला हाताला पण लागायला नको, म्हणजे केसांमध्ये अडकणार नाही, खात्री करून घ्या त्याची. आणि बघा, या पद्धतीने हे अशी आपली युपिन रेडी झालेली आहे मोत्याची. कशी सुंदर दिसते बघा. मी या प्रकारच्या ग्रीन आणि रेड क्रिस्टलमध्ये तयार केलेल्या आहेत. तुम्ही वेणीच्या हेअरस्टाईलला किंवा बनच्या हेअरस्टाईलला ह्या पिन्स लावू शकता.
खूप सुंदर दिसतील. ट्रॅडिशनल लुक येऊन जाईल त्याला. मॉडर्न हेअरस्टाईलला पण ह्या पिन्स खूप सुंदर दिसतील. तुम्हाला आवडला असेल तर मैत्रिणींनो नक्की कमेंट करा. धन्यवाद मैत्रिणींनो.